जरा त्या साईडला जाऊ. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज इंदापूर तालुक्याच्या दौऱ्यावर होते. त्यांनी नीरा नरसिंहपूर येथील लक्ष्मी नृसिंहाचं दर्शन घेतलेलं आहे आणि त्यानंतर इथल्या एका चहाच्या दुकानामध्ये त्यांनी चहा पिलेला आहे. खरं तर देवेंद्र फडणवीस ज्या ज्या वेळी मुख्यमंत्री म्हणून या लक्ष्मी नृसिंहाचं दर्शन घ्यायला येतात त्यावेळी आवर्जून या दुकानामध्ये चहा पितात आणि नेमकं काय कारण आहे ते आपण जाणून घेणार आहोत. त्यांच्या ज्या दुकानामध्ये चहा पिले ते दादा राऊत आपल्या सोबत आहेत. काय सांगाल देवेंद्र फडणवीस आज तुमच्याकडे चहा पिलेत, नेमकं काय कारण आहे, कशा ऋणानं बंद आहे तुमचे? देवेंद्र फडणवीस साहेब ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस साहेब ज्यावेळेस नागपूरचे नगराध्यक्ष होते, परत आमदार झाले, परत मंत्री झाले, परत मुख्यमंत्री झाले, तोपर्यंत ज्या वेळेस त्यांचं कुलदैवत आहे हे नरसिंहाचं, ज्या वेळेस ते नरसिंहपूरला मंदिरात दर्शन करण्यासाठी येते त्यावेळेस त्यांचे आणि माझे 25 वर्षाचा 30 वर्षाचा संबंध आहे. त्यामुळे मी साहेब माझा चहा घेणार आहे का तुम्ही नाही मला सांगा म्हणले की मला साहेब म्हणणार दादा मी तुझा चहा पिणार याशिवाय मी जात नाही येणार, काय काळजी करू नको. आणि ते मी प्रत्येक वेळेस बोलत त्यावेळेस साहेब माझ्या शब्दाला मान देऊन माझ्या दुकानमध्ये येऊन बसून चहा पिऊन जाते. आज देखील त्यांनी चहा घेतला. देखील त्यांनी बोलल्याप्रमाणे मी साहेब चहा पिणार का म्हणले की म्हणले दादा तू चल खाली चहा पिणार मी तुझ्या इथं येऊन माझ्यापाशी चहा पिऊन गेले. त्यानंतर मला साहेब चहा पिऊन गेले म्हणल्यावर मला जरा थोडा जास्तच आनंदच होतो ना. आज मुख्यमंत्री साहेबासारख्या माणसाने आपण एवढं सिक्युरिटी एवढं गर्दी एवढं टायमिंग असताना आपल्यासाठी 15 मिनिटं दिली. आणि परत कामाच्या बाबतीत काय इथं बोलता येत नाही, गावगाड्यातल्या कामाच्या बाबतीत आम्हाला ग्रामपंचायत बी आमच्याकडेच असते ती कामं, त्यामुळे 10 मिनिटं आम्हाला तुम्हाला मुंबईला आम्ही येणारा टाइम द्यायला पाहिजे गावासाठी. आणि इथं जे काय कामं चालू होती ते बी त्यांना सांगितले. देवेंद्र फडणवीस ज्या ज्या वेळी इथे येतात त्या त्यावेळी ते नक्की चहा घेतात असं आहे. त्यांच्या कुटुंबियांसमवेत आल्यानंतर देखील ते चहा पितात. ज्या वेळेस फडणवीस साहेबांचं लग्न झालं त्यावेळेस दोघं जण नवरा बायको कुलदैवताला आल्यानंतर मी त्यांना खुर्च्या टाकून दोघांची चहा पाण्याची व्यवस्था केली. परंतु साहेबांनी खुर्च्या बाजूला सारून माझ्या सिमेंटच्या बाकड्यावर बसून चहा पेलेत, ह्याचा मोठा जास्त आनंद आहे. लग्न झाल्या जर कोणी बी लग्न झाल्यानंतर कुठं तरी आयुष्यामध्ये बसतं चहा प्यायला, पण साहेब माझ्या साध्या सिंपल बाकड्यावर बसून चहा पेले, त्याचा बी जास्त आनंद. 2014ला साहेब मुख्यमंत्री झाले. 2019ला मात्र सरकार बदललं होतं आणि पुन्हा एकदा आता 2024 म्हणले साहेब त्यावेळेस मी बी म्हणलं पुन्हा येणार, पण पुन्हा म्हणल्यामुळे साहेब पुन्हा तर आलेच आणि अजून बी पुन्हा येतील. आता ज्या वेळेस मुख्यमंत्री झाले आणि ज्यावेळेस नव्हतं त्यावेळेस मी प्रत्येक वेळेस ते आपल्यापाशी येऊन चहा पिणारच. चहा पिल्याशिवाय जाऊ शकत नाहीत. मी साहेबाकडून अजून माझं काय काम आहे म्हणून कधी गेलो नाही. साहेबांना चहा पाणी करतोय. आमचे मित्राचा संबंध पहिल्यापासून आहेत. 25 वर्षापासून या गावात पहिलं काही नव्हतं, एकच माझं पहिलं पायरीला दुकान होतं. त्यामुळे साहेबांना बी टाइमपासला मंदिरात आल्यानंतर पूजा झाल्यावर 10 मिनिटं वेळ घालवण्यासाठी ते माझ्यापाशी येऊन बसत होते आणि त्याचा त्यांनी उपकार ठेवलेत. मी बोलू चहा प्यायचं म्हणलं की येतात, अजून येतात. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही पहिल्यांदा भेटला मुख्यमंत्री तर आता झाले पण तुमची मैत्री जुनी आहे. 25 वर्ष झालं साहेबा माझ्यापाशी येतात आणि आल्यानंतर चहा प्यायल्याशिवाय जातच नाही. तिथे माझी मैत्री त्यांनी ठेवली जपून. काय वाटतंय आता सध्या सरकार जे बदलतंय, वेगवेगळी भूमिका आहे, शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात मित्राला काय म्हणणार आहात का तुम्ही? राजकारणावर मी राजकारण करतोय. मी 17 वर्ष तंटामुक्त अध्यक्ष बिनविरोध. परंतु गाव पातळीवरचे जे बोलायचं ते एवढ्या मोठ्यांच्या माणसावर बोलायला आपण एवढं मोठं नाही, तो विषयच गण आहे, तो विषय बी घ्यायचा नाही. पण मित्राला शेतकऱ्यांच्या भूमिका सांगणार. मित्राने काय शेतकऱ्यांचं बी मित्र काम करते ते, परत नोकरवाल्याचे बी करते ते, आणि परत म्हणलं तर गोरगरिबाचे काय कोणाचे आता काय लाडक्या बहिणीची योजना थोडी का होईना त्या 1,500 बायांना टाईच लागल्या ना, तेवढे बाजार तर होतोय ना. पण काय प्रत्येकाला जेवढे हातात सत्ता असते तेवढे त्यांना काय करू वाटतंय ते करतेच की. साहेब आज आलेत आणि तुमच्याकडे चहा पिला, काय भावना आहे नेमकी? साहेब माझ्यापाशी आले म्हणजे मी त्यांना म्हणलं येणार का साहेब? काय म्हणले मी येतो.
साहेब आले त्याबद्दल मला बी जास्त आनंद आहेच ना. काय चर्चा झाली, कशी चर्चा काय नाही, मी साहेबांना मला 10 मिनिटं बोलायचं, पण इथं बोलता येत नाही. इथे कालवा करतात लोक, काय ऐकून बी देत नाहीत. त्यामुळे ग्रामपंचायतचा सुद्धा सत्कार करायला जर टाइम नाही, ढकलतेच लोक म्हणल्यावर. त्यामुळे म्हणले चहा पेस्तोरच किती गर्दी काय ऐकत नाहीत लोक. त्यामुळे म्हणजे चहा पेले, तरी मला 10 मिनिटं दिली. 10 मिनिटं मुख्यमंत्र्यांनी दिली म्हणजे नंतर वेळ देतो म्हटले? दिवस दिला आणि परत वेळ देतो म्हणले बोलायला. तुमची जी सार्वजनिक कामं आहेत गावाच्या त्याच्यासाठी? सार्वजनिक कामासाठी मुंबईला बोलवले आणि तिथं आम्ही ते विषय मांडू. तिथं आम्हाला 10-15 मिनिटाचे त्यांनी टायमिंग दिले. कधी यायचे तेवढेच त्यांना आपण भेटायचं. आणि 100% साहेबांनी ह्या गावाचा विकास जे केलाय, त्या गावाला नरसिंह मंदिरामुळे साहेबांचं कुलदैवत आहे म्हणून महाराष्ट्रात प्रसिद्धी झाली. त्यामुळं रोड सगळे चांगले झाले, त्यामुळे पब्लिक वाढले, रोड वाढले. ज्यावेळेस पहिल्यांदा देवेंद्र फडणवीस इकडे आले होते, ज्यावेळी राजकारणात नव्हते किंवा राजकारणात होते, आता काय परिस्थिती, काय बदल जाणवते तुम्हाला? राजकारणात नव्हते म्हणून नका, नगरसेवक होते तेव्हापासून साहेब येते तो इथं. आता मुख्यमंत्री झाल्यावर बी आले. पण काय डेव्हलपमेंट केली आता एवढ्यात? डेव्हलपमेंट इथं आमच्या गावाला म्हणजे इथं चालायला येत नव्हतं. दोन्ही साईडला नदीतनं कमरे, साहेबाला आम्ही होडीत आणलंय आणि कमरेत त्या पाण्यात आणलंय. त्याचीच त्यांनी जाण ठेवून दोन्ही नद्यावर 2 पूल बांधून दिले आणि दोन्ही साईडला मंदिराच्या साईडने बांधकाम चालू आहे. जो सगळा विकास चालू आहे ती फडणवीस साहेबाच्या पुण्याईनं चालू आहे म्हणा. कुलदैवत आहे म्हणून मी म्हणा. आणि बाकीच्या लोकांचे बी एक देवस्थान बाबा हे जागृत आहे. मग हे माणसांना थोडी प्रसिद्धी बी आली पाहिजे. आणि मग ते साहेब येते ते कुलदैवत म्हणल्यानंतर त्यांच्यामुळे कमीत कमी 50% लोकांची रहदारी वाढली ना. नक्की फायदा झालाय देवेंद्र? फायदा झाला ना, गावाला बी झाला. गावाला ठेसा लागवतो त्या दगडात रात्रीचं. डांबर रोड झाले, आता सगळ्या गल्ली बोळ डांबर केलाय. इतकी व्यवस्था केली, पाण्याची सोय. फक्त कामं रेंगाळले ते होतील हळूहळू. खूप खूप धन्यवाद. हे होते दशरथ राऊत, जे देवेंद्र फडणवीस यांचे बालमित्र म्हणून त्यांची ओळख आहे. देवेंद्र फडणवीस ज्या ज्या वेळी इथे येतात त्यावेळी मित्राचा चहा पिल्याशिवाय जात नाहीत. कॅमेरामॅन तेजस मी वसंत मोरे, नेराळसिंहपूर, इंदापूर.